आज कांदा निर्यात बंदी जी आहे उठवण्यात आलेली आहे। मी नाशिकच्या मार्केट कमिटीमध्ये आहे। माझ्यासोबत काही कांदा उत्पादक आहेत, व्यापारी आहेत आणि शेतकरी संघटनेसुद्धा लोक आहेत। आपण नेमकं या निर्णयानंतर मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे हे जाणून घेऊयात। माझ्यासोबत व्यापारी आहेत। काय दर वाढलाय काय? केंद्र सरकारने जो कांद्यावरची निर्यात खुली केली हा निश्चितच चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला आहे। त्याच्यामुळे व्यापारी आणि शेतकरी यांना या निर्णयाचं स्वागत करीत आहोत। आज जर बघितलं तर गेल्या 2-3 दिवसापूर्वी जे बाजार समितीमध्ये कांद्याचे दर होते त्याच्यातून आजच्या याच्यामध्ये किमान 200 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत दरवाढ झाली आहे। आणि हा जो माल देशावर जात होता त्याच्यामुळे शेतकऱ्यांना याच्यामध्ये मोठा फायदा होत नव्हता, परंतु हा इंटरनॅशनल लेवलला जो माल जाणार आहे त्याचा निश्चितच फायदा शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना होणार आहे। आणि जर कंटिन्यू जर असं जर निर्यात खुली राहिली तर निश्चितच शेतकरी आणि व्यापारी या निर्णयाचं स्वागत करतील। अजूनही दर वाढू शकतात? नाही, अजून दर वाढू शकतात। याचं कारण असं आहे की बा आता हा जो सीझन आहे तो बरेचसा माल हा संपत आलेला आहे आणि हा शेतकरी हा माल स्टॉक करत असतो आणि बाजारात येणारा माल हा इथून येणार आहे तो अल्प प्रमाणात आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे हेच बाजार स्टेबल राहतील, किमान 2000 ते 3000च्या आसपास बाजार स्टेबल राहू शकतात। तर एकूणच हा निर्णय झाल्यानंतर कांद्याचे दर 200 ते 500 रुपयांनी वाढलेले आहेत असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। माझ्यासोबत कांदा उत्पादक सुद्धा आहेत। काका काय सांगाल, कसं बघताय संपूर्ण निर्णय? योग्य निर्णय घेतलाय सरकारनं, चांगलं आहे। अजून बाजार वाढायला पाहिजे अशी शेतकऱ्याची इच्छा आहे। हो तर अजून शेतकरी आहेत माझ्यासोबत, आपण कसं बघता? निश्चित केंद्र सरकारने आज कांदा निर्यात बंदी उठवल्यामुळे त्यांचं आम्ही स्वागत करतो, परंतु संपूर्ण लाल कांद्याचा सीझन हा आमचा निर्यात बंदी असल्यामुळे हा संपूर्ण लाल कांदा जो नुकसान झालेला आहे। आज नव्याने त्यांनी निर्यात बंदी उठवली, पण ती उठवताना ती किमान 4-5 वर्ष निर्यात शुल्क स्टेबल करून कायमस्वरूपी ती उठवली पाहिजे, ती अंशतः न उठवता। कारण आम्हाला असं जाणवतं उत्तर महाराष्ट्रामध्ये असलेल्या निवडणुका डोळ्यासमोर जर ठेवून त्यांनी निर्यात बंदी उठवली असेल तर ती तात्पुरत्या स्वरूपाची असेल असं आम्हाला वाटतं, परंतु ही निर्यात बंदी उठवताना ती संपूर्णतः त्यांनी उठवावी, म्हणजे शेतकऱ्यांना निश्चित त्या गोष्टीचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। तर ही मागणी आहे कांदा उत्पादकांची कायम स्वरूपीने हा जो निर्यात आहे जे आहेत उठवण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आहे। शेतकरी संघटनेचे सुद्धा लोक आहेत माझ्यासोबत, आपण कसं बघता या निर्णयाकडे? नाही, आपण बघा संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक कांद्याचं उत्पादन घेतलं जातं। याच महाराष्ट्रातून आता जर 19 ऑगस्ट 2023ला जेव्हा 40% निर्यात शुल्क लागू झालं होतं, त्याच्यानंतर पुढं जाऊन जर आपण बघाल तर कांद्यावरती ऑक्टोबर महिन्यामध्ये $800 किमान निर्यात मूल्य लागू केलं आणि पुढं जाऊन 7 डिसेंबरला संपूर्ण कांदा निर्यात बंदी केली। या 8-9 महिन्याच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी आपला जो बाजार समितीत खरीप हंगामातील रब्बी हंगामातील जो कांदा विक्री केला, या कांदा विक्रीतून शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं आहे। आज हे नुकसान कोण भरून देणार हाही प्रश्न अनुत्तरित आहे। आणि त्याही पलीकडे आत्ता जे कांद्याची निर्यात खुली करण्याचं आज जे केंद्रीय विदेश व्यापार विभागाचे जे महासंचालक आहे संतोष कुमार सारंगी यांनी जे परिपत्रक काढलं आहे, त्या परिपत्रकात स्पष्टपणाने म्हणण्यात आलं आहे की $550 जे कांद्याला किमान निर्यात मूल्य लागू ठेवलं आहे। मग या किमान निर्यात मूल्यामुळे कांद्याला संपूर्णपणे मुक्तपणाने निर्यात करण्यासाठी काही परवानगी दिलेली नाही। याच्यामध्ये बंधन आहे। हे $550चं निर्यात शुल्क हे हटवावं आणि सरसकट कांद्याची निर्यात खुली करावी अशी मागणी महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांकडून केली जात आहे। आता जर बघाल आपण तर 7 मे, 13 मे आणि 20 मेला महाराष्ट्रातील कांदा उत्पादक पट्ट्यातील जे लोकसभेचं मतदान आहे या मतदानाच्याच पार्श्वभूमीवर ही निर्यात खुली केली काय असे आम्हाला शंका आहे। कारण ही निर्यात 31 मार्च 2023ला सुटणार होती, पण तेव्हा काही निर्यात खुली केली नाही। आणि आता या मधल्या काळामध्ये जे शेतकऱ्यांना नुकसान झाले ते मोठं नुकसान कोण भरून देणार? याच्यामध्ये शेतकऱ्यांचं अजूनही बघाल तर पूर्णपणे दिलासा नाही। जेव्हा संपूर्ण निर्यात खुली केली जाईल, किमान निर्यात मूल्य हटवलं जाईल, तेव्हा मात्र आम्ही या सरकारच्या निर्णयाचं नक्कीच स्वागत करू। एकूणच अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक हे घेत असतात आणि निर्यात बंदी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात हे नुकसान जे आहे ते कांदा उत्पादकांचं झालं अशी परिस्थिती नाशिकमध्ये होती। पण आजच्या या निर्णयानंतर आता दर जे आहे ते कांद्याचे एकूणच जे आहेत वाढलेले आहेत आणि आगामी काळात काय परिस्थिती एकूणच नाशिकच्या मार्केटमध्ये राहील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।